स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, पुन्हा मुदतवाढ। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 31 जानेवारी 2026 पर्यंत लांबणीवर। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निवडणुका जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलल्या। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2026 मध्ये होणार। मुदतवाढ मिळाली, पण आता शेवटची। सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंतची डेडलाईन। ओबीसी आरक्षणानंतर आता ईव्हीएम, निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नवी कारणं सादर। निवडणूक आयोगाला दिलासा, सुप्रीम कोर्टाने मुदतवाढीची मागणी केली मान्य। 4 महिन्यांची मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर। थेट 2026 मध्येच मतदान, रखडलेल्या निवडणुकांचा तिढा कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला, जानेवारी 2026 नंतर होणार। सण, उत्सव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता या कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, पुन्हा मुदतवाढ। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 31 जानेवारी 2026 पर्यंत लांबणीवर। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, निवडणुका जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलल्या। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2026 मध्ये होणार। मुदतवाढ मिळाली, पण आता शेवटची। सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंतची डेडलाईन। ओबीसी आरक्षणानंतर आता ईव्हीएम, निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नवी कारणं सादर। निवडणूक आयोगाला दिलासा, सुप्रीम कोर्टाने मुदतवाढीची मागणी केली मान्य। 4 महिन्यांची मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर। थेट 2026 मध्येच मतदान, रखडलेल्या निवडणुकांचा तिढा कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला, जानेवारी 2026 नंतर होणार। सण, उत्सव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता या कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या।